कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई नाही, मला कळतंय आत्ता या क्षणी तुम्हाला काय वाटतंय ते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरात कुणीही तुम्हाला काहीही बोललं ना तरी मी कायम तुमच्या सोबत आहे। तुम्ही असं नका एकटं वाटून घेऊ। बाबांना बरं वाटेल अहो लवकरच। आणि आई, यांचं आणि हरीश भाऊजींचं बोललेलं एवढं मनाला लावून घेऊ नका तुम्ही। दोन घास खा बरं आधी, उपाशी आज सकाळपासून खा। इच्छा नाहीये का खरंच? असं म्हणून कसं चालेल आई? एक घासही नाहीये तुमच्या पोटात सकाळपासून, आणि तुम्ही जर असं वागलात तर कसं होईल? बाबांना तुमच्या आधाराची खूप गरज आहे आई। तुम्हीच असं खचलात तर कसं होईल? त्यांच्यासाठी म्हणून तरी दोन घास खावेच लागतील तुम्हाला। तू खाल्लास? खोटं बोलू नकोस, मला माहितीये तुझ्या घशाखाली घास उतरला नसणार। अगं सून नाहीयेस तू माझी, लेक आहेस। स्वतःचं घर, माहेर, स्वतःची दुःख सगळं विसरून हे घर सांभाळतेस तू। तू कायम माझ्या पाठीशी असतेस हे माहितीये ग मला। तुझा किती आधार आहे मला शब्दात नाही सांगू शकत। आणि आता राहिला प्रश्न संतोष आणि हरीशचा, त्यांच्या बोलण्याचं काहीही वाटणं आता बंद झालं। अशा वागण्याची सवय झाली आता। माझीच मुलं आहेत पण तर मला लेक म्हणालात ना, या लेकीचं पण ऐकावंच लागेल आता तुम्हाला। चल अगं पटकन खा। निघाला नाही अजून? अरे दादा ऐक ना, मला वाटत नाही अरे आज मी हॉस्पिटलमध्ये थांबू शकेन म्हणून। मला ना अजिबात बरं वाटत नाहीये। आजच्या दिवस तू जा ना प्लीज। असं कसं अरे ठरलं होतं ना तू जाणार म्हणून, आणि मी कसा जाऊ? माझं उद्या सकाळी ऑफिस नाही, वेळेवर जावं लागतं मला ऑफिसला। तुझा काय धंदा आहे, तू कधी शटर उघडलंस तरी चालेल। दादा मी सांगतोय तुला, मला बरं वाटत नाहीये आणि नवीन बिझनेस आहे माझा, मला वेळेतच जाणं गरजेचं आहे रे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।